गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, नीट साठी आपण तयारी करत आहोत. यासाठी बेसिक जो पहिला लेक्चर आहे, पहिला टॉपिक आहे चॅप्टर नंबर 1 सेल द युनिट ऑफ लाईफ. हा टॉपिक जो कापर्यंत तुम्हाला व्यवस्थित येणार नाही, जो कापर्यंत यांना समजावून घेणार नाही, तो कापर्यंत तुम्हाला बायोलॉजी समजणार नाही. दिस इज द की पॉइंट ऑफ बायोलॉजी. हिथून बायोलॉजीचा दरवाजा खुलला जातो आणि याचं आपलं 24 लेक्चर आहे. किती आहे? 24 लेक्चर. दॅन आफ्टर यू कॅन कॅपेबल टू लर्न बायोलॉजी अँड क्रिएट युअर एम्स. डॉक्टर, याचा अर्थ काय झालं बघा, की तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर सुरुवातीचा भाग आहे सेल. आजपर्यंत आपण काय केलं माहिती काय? सर्वांना माहित असेल की असं एक गोल काढायचं, असं गोल काढायचं, मध्ये एक टिपका द्यायचा, हा झाला सेल, म्हणजे आमचा झाला पेशी. बस एवढाच आपण विचार केलेला आहे. आज आपण या थिंकिंगच्या बाहेर जायचं आहे, या विचारातून थोडं बाहेर जायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकायचं आहे. तर तुम्ही तयार आहात? द सेल, द युनिट ऑफ लाईफ, एनसीईआरटी. जिथे जिथे एनसीईआरटी पॉइंट असेल तिथं तुम्हाला हा लोगो पाहायला मिळणार. तर ठीक आहे. बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आम्हाला माहित आहे की बायोलॉजी मध्ये जे लिव्हिंग आहेत त्यांची आम्ही स्टडी करतोय. दे मे बी प्लांट, मायक्रो ऑर्गॅनिझम अँड एनिमल. डिस्क्रिप्शन ऑफ द फॉर्म अँड अपीअरन्स ओनली ब्रॉड द डायव्हर्सिटी. की सेल लेवलवर सर्वजण एक जरी असलं तर आपल्याला प्रचंड बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. डायव्हर्सिटी मीन्स विविधता. बघा, एक इन्सेक्ट, हजारो प्रकारचे इन्सेक्ट आहेत. अॅनिमल मध्ये भेटला तर हजारो प्रकारचे अॅनिमल आहेत. ऍक्वॅटिक पाहिला तर ऍक्वॅटिक बर्ड्स. तुम्ही पटणार नाही, अँट आहेत, मुंगी म्हणतोय आपण, त्याच्या 15,000 स्पेसिस आहेत. म्हणजे इतकी प्रचंड तुम्हाला डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. तर दिले बघा, डायव्हर्सिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तुम्हाला प्लांट आहेत, इन्सेक्ट आहेत, ऑर्गॅनिझम तुम्हाला काय दिसायला, सर्व प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी डायव्हर्सिटी पाहायला मिळते. तर बघा, समोर एक तुम्हाला ही आपली अर्थ आहे आणि या अर्थवर बघा प्लांट आहेत, अॅनिमल्स आहेत, इन्सेक्ट आहेत, एम्फिबिया आहेत, रेप्टाइल्स आहेत. सर्व प्रकारची डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. तर बघा, ही डायव्हर्सिटी पाहायला छान वाटत असेल ना, की बघा या इतक्या प्रकारचे डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळतात. का गरज आहे, याचं काय इम्पॉर्टंट आहे, तर इकॉलॉजीमध्ये याचं इम्पॉर्टंट तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की नोटबुक मध्ये लिहायचं आहे. 2018 मध्ये क्वेश्चन आलेला होता बघा. सॉरी, हा बरोबर आहे की 22 मे हे काय आहे, इंटरनॅशनल बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डे. डायव्हर्सिटी डे किती आहे बघा, 22 मे. दुसरा पॉइंट आहे वर्ल्ड अर्थ डे आहे 22 एप्रिल. 22 एप्रिलला म्हटलं जाते. वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे 5 जून. 5 जूनला इन्व्हायरमेंट डे मानला जातोय. आणि 2000 ला विचारला होता की 2018ला नीट मध्ये विचारला ओझोन डे 16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर हा ओझोन डे. हा नीट 2000 मध्ये विचारला होता. 2018चा क्वेश्चन आहे बघा, 2018. म्हणजे तुम्हाला हे जे डेज आहेत तुम्हाला एकदा कलेक्शन करून घ्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. तर आता काय आलं की आपण परत आपल्या बुक प्रिय पुस्तका एनसीईआरटी मध्ये पुस्तक काय सांगते बघा. एनसीईआरटी द सेल थेअरी दॅट इम्प्लिफाइज द युनिटी अंडरलाईन द डायव्हर्सिटी द फॉर्म दॅट इज सेल्युलर ऑर्गॅनायझेशन ऑफ ऑल लाईफ. आपल्याला माहिती आहे की जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते सर्व सेल पासून बनलेले आहेत. जसं आपलं घर आहे, घर जर बघितलं तुम्ही बघा की एक प्रश्न पडतोय बघा की या ठिकाणी
काही वेळा प्रश्न पडाला आपल्यासने, आपलं जे घर आहे कशापासून बनलंय? वीट, ब्रिक्स असतात ते ब्रिक्स पासून बनलेले, विटा असल्यापासून, आणि त्या एक वर करून अशी भिंत बनली जाते, मग काय होतं एक स्ट्रक्चर बनते आणि त्याला आपण घर बनतोय. याला बनवणारा कोण आहे माहिती काय? ब्रिक्स म्हणजे वीट आहे, आणि इथं कोण असणार? सेल. सेल म्हणजे पेशी. बरोबर आहे. तर काय आहे बघा या ठिकाणी की कोणताही ऑर्गॅनिझम आहे त्याला बनवणारा कोण असणार? सेल. लक्षात? सेल आहे. सेल इज द स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ऑल द ऑर्गॅनिझम इज मेड ऑफ सेल. दे मे बी युनिसेल और मल्टीसेल्युलर. तर ह्या आपल्याला माहिती आहे. सेल थिअरी ऑल्सो क्रिएटेड अ सेन्स ऑफ मिस्ट्री. मिस्ट्री मीन्स रहस्य अराउंड द लिव्हिंग फिनॉमिना, फिजियोलॉजिकल अँड बिहेवियर प्रोसेस. की फिजियोलॉजी प्रोसेस कशी आहे आणि त्यांचं बिहेवियर. दिस मिस्ट्री वॉज रिक्वायरमेंट इंटेग्रिटी ऑफ सेल्युलर ऑर्गनायझेशन ऑफ लिव्हिंग फिनॉमिना अँड डोमेस्टिकेटेड ऑब्झर्वर. तर काय म्हटले जाते बघा की या ठिकाणी कोणताही ऑर्गॅनिझम आहे त्याला बनवणारा कुठलं आहे? सेल द युनिट आहे. आणि सेल थिअरी काय सांगते की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग. इमारत आहे, आपलं घर आहे, हे लिव्हिंग नाहीये, परंतु लिव्हिंग कोण आहे? की आपली बॉडी. आता लिव्हिंग मध्ये काय बोलू शकते की ज्याच्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम आहे, एक्सक्रेशन आहे, रिस्पॉन्स टू स्टिम्युली आहे, यामुळे आपण जिवंत आहोत असं मानलं जाते. कारण का? आपल्या बॉडीमध्ये लिव्हर आहे, लिव्हरला बनवणारा सेल कोण आहे? हिपॅटोसाइट. किडनीमध्ये कोण आहे? नेफ्रॉन. ब्रेन मध्ये कोण आहे? न्यूरॉन सेल. आणि हे सर्व जे आहेत ह्यामुळे काय होते? फंक्शन करते. आपल्या ब्रेन मध्ये नर्व सेल आहेत, न्यूरॉन सेल आहेत. ऍक्च्युली ब्रेनचं काम कोण करते माहिती काय? हे न्यूरॉन सेल करायला, सेल लेवलवर गेलो. किडनीमध्ये गेलं तर नेफ्रॉन करायला काम. याचा अर्थ बेसिक फंडामेंटल कोण काम करत असेल तर इथं सेल काम करत असेल. इन स्टडी द अंडरस्टँड फिजियोलॉजिकल बिहेवियर प्रोसेस one can take physiochemical approach, use cell free system and investigation. This approach established by analyzing living tissue for elements and compound. काय म्हटलं जाते बघा की सेलला तुम्ही जर आता काय करायचं आहे? सेलला जर आपण ब्रेक केला, तोडलं आपण त्याला, ही सेल आहे त्याला काय करायचंय? तोडायचं आहे. जसं बघा लहानपणी आपल्याला एखादं खेळणं दिलं, काय गेलं? एखादा असा टॉय दिला, खेळणं दिलं, तर आम्ही काय करतोय की त्याला लगेच लहान मुलं असताना त्याला तोडणार, त्याच्या आत काय आहे बघणार आणि परत त्याला जोडायचा प्रयत्न करणार आणि परत काय ते जोडणार नाही. लहान मुलं बघा, लहान मुलं आहेत, तुम्हाला एखादं त्यांच्याकडे खेळणं दिलं तर ते लगेच त्याला खोलतात आणि तोडून आत काय आहे पाहायचं बघतात. तसंच तुम्हाला सेलला जर समजून घ्यायचं असेल तर त्या सेलला तुम्ही तोडा, त्या डिसेक्शन करा, त्याच्या आत काय काय कंपोनंट आहेत बघा, कोणतं केमिकल आहे पहा, त्याचं अनालिसिस करा, ऑब्झर्वेशन करा, मग तुम्हाला सेल समजेल. इट विल बी टेल व्हॉट टाइप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, बघा कोणतं कंपाऊंड आहे प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. की लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आत की म्हणतो आपण की हे जो पेन आहे हे नॉन लिव्हिंग आहे पण मी लिव्हिंग आहे, माझ्यामध्ये कोणते केमिकल आहे जे ह्यामध्ये नाही. हे जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला पाहायला मिळेल की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग काय आहे. आता थोडासा एक्स्ट्रा स्ट्रोक आहे, जरा पॉइंट बघूया आपण. काय केलं ते बघा की जे सेल जे आहे सेल फ्रॅक्शन, सेलला काय करायचं तुम्ही तोडा. सेल फ्रॅक्शन इज द प्रोसेस युज्ड टू सेपरेट सेल्युलर कंपोनंट व्हाईल प्रोसेसिंग प्रिझर्विंग इंडिव्हिज्युअल फंक्शन ऑफ इच कंपोनंट.
जसं खेळणं आपण होतं, या खेळण्याला तोडलं, आत तुम्हाला चावी दिसलं, सेलचा पार्ट दिसला किंवा तुम्हाला स्प्रिंग पाहायला मिळाली, तसंच सेलला जर तुम्ही तोडला, त्याच्या आतलं जे काही कंपोनंट आहे त्यांना बाजूला करा आणि त्यांचं काय फंक्शन आहे हे समजावून घ्यायचं आहे. दिस इज द मेथड वॉज ओरिजिनली युज्ड डेमॉन्स्ट्रेट अँड सेल्युलर लोकेशन फॉर व्हेरियस बायोकेमिकल प्रोसेस. आणि त्यानंतर तुम्हाला समजून येईल की या ठिकाणी की मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, गोल्जी बॉडी यांचे कंपोनंट काय आहेत, मॉलिक्युलर लेवलवर काय आहेत, डीएनए काय आहे, आरएनए काय आहे, रायबोझोम काय आहे, तर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण का हे सर्व कंपोनंट आहेत ते सेलच्या आत आहेत. आता यासाठी तुम्हाला काय करा पाहिजे, मेथड दिल्या बघा. ह्यामध्ये टेस्ट ट्यूब मध्ये सेल आहेत बघा, दिसत का तुम्हाला, भरपूर सेल भरले. हे मिक्सर वाटाले तुम्हाला, याला काय केलं, चूर्ण केलं, मिक्सर ज्यूस केला समजा, आणि ह्याला काय केलं की या टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं आणि ह्याला म्हटलं आपण होमोजिनेट. हे टिश्यू आहेत, सेल आहेत, होमोजिनेशन केलं आपण मिक्सर मध्ये, त्याला चूर्ण केलं आणि जे काही केमिकल मिळालं त्याला होमोजिनेट म्हटलं. आणि त्याला काय केलं, सेंट्रिफ्युगल फोर्स वापरलं आणि त्याला काय केलं, त्यातील मॉलिक्यूल आम्ही वेगळं केलं. माहिती आहे का तुम्हाला, सेंट्रिफ्युगल फोर्स काय केलं, डिफरंट सेंट्रिफ्युगल फोर्सचा अर्थ काय की कंपोनंट टेस्ट ट्यूब मध्ये घातल्यानंतर ही टेस्ट ट्यूब काय केली, अशी गोल गोल फिरली, अशी गोल गोल आम्ही फिरवली. आणि टेस्ट ट्यूब ही गोल गोल फिरल्यामुळं याचा फायदा काय झाला, याला म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स आला. आणि ह्यामुळं हेवी कंपोनंट आहे त्या ट्यूबच्या तळाशी जमलं, जे काही हेवी कंपोनंट आहेत ते ट्यूबच्या तळाशी बनलं आणि लायटर होतं ते सर्व वरच्या भागावर आलं. आणि अशा प्रकारे यांनी काय केलं, या केमिकलला समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला. हे बघा, सेल फ्रॅक्शन, होमोजिनेशन, हे सेल घेतलं, टिश्यू केलं, मिक्सर मध्ये ग्राइंड केलं, होमोजिनेट बनलं आणि ह्याच्यावर सेंट्रिफ्युगल फोर्स लावला तर जे काही हेवी पार्टिकल आहेत ते बॉटमला आलं बघा पार्टिकल, आणि लायटर पार्टिकल होतं ते अपवर्ड आले. आणि अशा प्रकारे सेलमध्ये जे कंपोनंट आहेत त्यांना आम्ही डिफरन्शिएट करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर काय दिसतंय बघा आपल्या समोर, तर या ठिकाणी बघा, द नेक्स्ट स्टेज वन कॅन आस्क क्वेश्चन आहे बघा, व्हॉट आर दिस कंपोनंट डुईंग इनसाइड. ही म्हणणार आपण जे कंपोनंट पाहतोय आज काय काम करतात. समजा डीएनए आहे, डीएनए ला बनवणारा कोण आहे, न्यूक्लियोटाइड, आज काय काम करणार आहे. मायटोकॉन्ड्रिया मध्ये असणारे कंपोनंट काय काम करतात, प्लांट मध्ये क्लोरोप्लास्ट आहे तो काय काम करतोय. इन व्हॉट द वे दे कॅरी आउट ग्रॉस फिजिओलॉजिकल प्रोसेस. तिने काय करायला माहिती काय, डायजेशन ला मदत करायला, एक्सप्रेशन, मेमोरी, डिफेन्स, रिकग्नायझेशन, यांचं सगळे महत्व आहे. व्हॉट इज द मॉलिक्यूल बेसिस ऑफ एरोलिसिस, म्हणजे काय म्हणणार की मॉलिक्यूल लेवलवर याचं काय कन्सेप्ट पाहिजे. तर पहा, it can also explain abnormal process that occur during any disease condition. काय होते बघा की या ठिकाणी दोन प्रकारचे, आता बघा अबनॉर्मल, आपण नॉर्मल बॉडी आणि अबनॉर्मल बॉडी मध्ये काय सांगतो फरक आहे. आपण नॉर्मल असतोय, काही वेळा आपण फिवर येतोय, ताप येतोय आणि आपण काय करतोय, पॅरासिटामॉल किंवा कॅल्पॉल 500 घेतोय आणि आपला बॉडीचं टेम्परेचर कमी होतं. तर नॉर्मल बॉडी आपली बॉडी आहे बघा, आपल्याला काही वेळा ताप असते ना, ताप आलेला असते तर पॅरासिटामॉल दिले जात आहे किंवा कॅल्पॉल 500 दिले जात आहे आणि बॉडीचं टेम्परेचर कमी होते. अबनॉर्मल बॉडीमध्ये आल्यानंतर डिसिजेस कंडिशन आल्यावर आपल्या बॉडीमध्ये सेल जे आहेत ते फंक्शन रेग्युलर फंक्शन करत नाही आणि ह्याला म्हणतो आपण डिसिजेस कंडिशन म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण, डिसिजेस कंडिशन. दिस फिजिओकेमिकल अप्रोच स्टडी अंडरस्टँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम
कॉल्ड रिडक्शन बायोलॉजिस्ट. बघा इथे कन्सेप्ट येईल बघा, रिडक्शन बायोलॉजी. रिडक्शन म्हणजे कमी, म्हणजे मागं जायचं. द कन्सेप्ट अँड टेक्निक ऑफ फिजिकल केमिस्ट्री अप्रोच. आणि यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा या ठिकाणी टच आहे. आता म्हणणार तुम्ही काय म्हटलं, आम्हाला यातलं काही पण समजलं नाही. परत एकदा सांगतो, 2 प्रकारचे अप्रोच आहेत, इंटेग्रेटिव्ह अप्रोच आणि रिडक्शनल बायोलॉजी अप्रोच. समजून घेऊ आपण की मायक्रो लेवलवर समजा एक ऑर्गॅनिझम आहे, त्याच्या आत ऑर्गन आहे, ऑर्गनच्या आत टिश्यू आहे, टिश्यूच्या आत सेल आहे, सेलला ब्रेक केलं, सेलच्या आतलं कंपोनंट काढलं आणि त्यात बायो मॉलिक्युल्स आहेत, त्या मॉलिक्युलला पाहणं म्हणजे कसं झालं बघा, आपण मागं आलो, याला म्हणायचं रिडक्शन. काय म्हटलं आपण, याला रिडक्शन म्हटलंय. तर काय झालं बघा, ही बॉडी आहे, या बॉडीमध्ये काय झालं, जर बाहेर आलो ऑर्गन बघितलं, ऑर्गनच्या आत आलो टिश्यू, टिश्यू कशा बाजू पाहिलं सेल, या सेलच्या आत आलो आपण फाईन लेवलवर आलो, तर तुम्हाला काय दिसाले बघा की मायक्रो मेटाबॉलिक प्रोटो ट्रान्सक्रिप्शन जिनोम. सेलच्या आत जर डिसेक्शन केलं तर डीएनए दिसला, जिनोम मध्ये प्रोटीन बनवणारा ट्रान्सक्रिप्ट प्रोटोनेम. त्यानंतर इतक्या लेवलवर आपण मागं येतोय बघा, बॉडी, ऑर्गन, टिश्यू, सेल, सेलच्या आतलं कंपोनंट पाहतोय. याचा अर्थ रिडक्शन बायोलॉजी. रिडक्शन बायोलॉजी मध्ये आपण मागं येतोय. जर बायोलॉजी समजून घ्यायला असेल तर तुम्हाला मागे यायला पाहिजे, केमिकल लेवलवर काय काम केलं जाते. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, फंडामेंटली रिडक्शन आयडिया दॅट स्टेट होल इज नो मोर दॅन सम पार्ट. बघा इन पार्टिशियल टर्म काय केलं जाते बघा की रिडक्शन स्टेट दॅट व्हेरी बायोलॉजिकल थेअरी दे फॅक्ट मे डिटेक्टेड फ्रॉम स्टडी द सिम्पलेस्ट कंपोनंट ऑफ बायोलॉजी सिस्टम इज क्वेश्चन. बघा काय म्हटलं ते 2 मिनिट पहा. तर काय झालंय तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला लहानपणी असे छोटे छोटे ब्लॉक देत होते बघा, त्याच्यापासून तुम्ही गाडी बनवणार, घर बनवणार, छोटे छोटे ब्लॉक बनवणार. लहान मुलं बघा काय करतात, छोटे छोटे ब्लॉक एकमेकात बनवतात आणि काहीतरी स्ट्रक्चर तयार करतात. मग ती गाडी असत्या, तुम्ही पण खेळात चिला बघा लहान असताना, असं ना एक वर एक असं ब्लॉक घालतात आणि काहीतरी स्ट्रक्चर बनलं जाते. तुला माहित नसेल की अमेरिकेमध्ये लोगोलँड आहे, लोगोलँड लोगोलँड असं पार्क आहे. इथं काय केलंय, या ब्लॉक पासून काय केले, इमारती बनल्या, हाऊस बनले, अॅनिमल बनले, ज्या लोकांना काय केले दाखवलं जाते. बरं ठीक आहे, आपण आपल्या पॉइंटकडे येऊया. मी काय सांगतोय बघा तुम्हाला की हे जे ब्लॉक आहेत, या ब्लॉक पासून आपण काय करतोय की काही स्ट्रक्चर बनवत असतोय. लहानपणी आपण जे बनवलेलं आहात, मग अशा प्रकारे म्हटलं, धिस वुड मीन्स इफ वी नो परफेक्टली ट्रान्स एव्हरी बायोलॉजिकल मॉलिक्यूल ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल यू एबल टू प्रेडिकेट बिहेवियर ऑर्गॅनिझम ऑफ कंपोजर. रिडक्शन बायोलॉजी टू केमिस्ट्री. रिडक्शन म्हणजे काय आलं, तुम्ही मागे येत आहे आणि केमिस्ट्री लेवलवर जाऊन तुम्ही त्याचे स्टडी करताय. आता बघा, जर रिडक्शन बायोलॉजी नाही समजले असेल तर परत आपल्याला एक संधी आहे. हे बघा, हा काय दिसते तुम्हाला, थंब दिसते, थंब अंगठा. या स्किनचा थोडा पॅच काढलाय, मी इथं घेतला, ही सगळी स्किन आहे. या स्किनचा परत एक पॅच बाहेर काढलाय, तर त्याच्या आत काय दिसते मला की काही सेलच्या आत कंपोनंट दिसतात. मॅग्निफाय केलं बघा, त्याला आणखी मॅग्निफाय केलं तर आम्ही बघा सेलच्या आत कंपोनंट आहे आणि या कंपोनंट मधला एक कंपोनंट मायटोकॉन्ड्रिया घेतला, मायटोकॉन्ड्रिया बाहेर घेतला. त्या मायटोकॉन्ड्रियाचा जो भाग आहे परत मॅग्निफाय केला, तर मॅग्निफाय केल्यानंतर आम्हाला सिंगल रायबोझोम दिसले बघा. हे रायबोझोम, या रायबोझोमला मी परत मॅग्निफाय केला तर आम्हाला असा दिसलाय. आणि मॉलिक्युलर लेवल परत आम्ही त्याला केलं तर आम्ही शेवटी काय केलं बघा
तर आम्हाला की रायबोझोम नंतर मॅग्निफाय केल्यानंतर RNA दिसायला तुम्हाला काय दिसायला यात RNA पाहायला मिळते, मॅग्नीज पाहायला मिळते आणि लास्ट मध्ये जर तुम्ही गेला तर आपण ह्या ठिकाणी की आपण ऍटम लेवलवर जाऊन पोहोचतोय. शेवट काय करतोय आपण ऍटम लेवलवर पोहोचतो. याला म्हणते रिडक्शन बायोलॉजी. इथून सुरुवात केली, रिडक्शन व्हायला इकडे बघा, रिडक्शन शेवटी आपण ऍटम लेवलवर काय करतोय याची स्टडी करतोय. लक्षात बर. पुढचा पॉईंट घेऊया थोडासा, अजून वेळ आहे आपल्याकडं. तर काय दिसलं बघा की अचानक या ठिकाणी वीज चमकायला गेले. भयंकर का? तर आम्ही आता सायटोलॉजी मध्ये आपण आता काय केलेलं आहे, एंटर केलेलं आहोत. सायटोलॉजी, स्टडी ऑफ सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन, कॉल्ड ॲज सायटोलॉजी. तर तिचा भाग सुरुवात जरा करूया आपण. स्टडी ऑफ सेल इज नोन ॲज सायटोलॉजी. सेलचे जे स्ट्रक्चर आहे, फंक्शन आहे, जी स्टडी करते, सायटो सेल लॉजी स्टडी ऑफ सेल विथ मॉलिक्युलर. तुम्ही सेलची स्टडी करणे आणि मॉलिक्युलर स्टडी करणे यामध्ये फरक आहे. स्टडी ऑफ सेल विथ मॉलिक्युलर अँड मेटाबॉलिक एक्सपेक्ट नोन ॲज सेल बायोलॉजी. लक्षात ठेवा, सेल बायोलॉजी म्हणजे सेलमध्ये जे काही कंपोनंट आहेत, जे मॉलिक्युल्स आहेत, त्यांची स्टडी करणे त्याला सेल बायोलॉजी. टर्म सायटोलॉजी गिवन बाय हर्टविंग न INP आहे. लक्षात ठेवा, हा कंटेंट काय आहे, INP. फादर ऑफ सायटोलॉजी रॉबर्ट हुक. माहिती आहे तुम्हाला रॉबर्ट हुक? नाही, किती बार 1665 मध्ये 1665 मध्ये सेलची डिस्कव्हरी केली बघा त्यांनी. काय केले? रॉबर्ट हुकने डेड सेल पहिला पण फादर ऑफ सायटोलॉजी रॉबर्ट हुक. त्यांचं बुक आहे मायक्रोग्राफिया. रॉबर्ट हुकने बुक लिहिलं, त्याचं नाव आहे मायक्रोग्राफिया. फादर ऑफ मॉडर्न सायटोलॉजी स्वानसन. आज काय म्हटलंय, स्वानसन. ऑथर बुक सेल बुक, यांनी लिहिलं सेल बुक लिहिलं. आणि इंडियन सायटोलॉजिस्ट आहे A.K. शर्मा. लास्ट पॉइंट आहे बघा या ठिकाणी, H.J. मुलर कॉइन्ड टर्म सायटोजेनेसिस. स्वान फादर ऑफ मॉडर्न सायटोलॉजी. सेल थेअरी गिवन बाय सेल्डन अँड स्वान. सेल थेअरी वॉज एक्सटेंडेड बाय रुडोल्फ विचरो. ओमनी सेल्युलर ई सेल्युलर 2019 मध्ये क्वेश्चन आला होता बघा. ओमनी सेल्युलर ई सेल्युलर रुडोल्फ विचरो. आयडिया ऑफ सेल्युलर टोटिपोटेन्सी हर्बर्ट लँड. टोटिपोटेन्सी म्हणजे काय की एक सेल आहे, हा संपूर्ण एंटायर प्लांट बनवत असेल, एंटायर प्लांट बनवते. ह्या फिनॉमिना म्हणजे टोटिपोटेन्सी. हर्बर्ट लँड. तर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी लेक्चर नंबर 1 काय होते आपला पूर्ण होत आहे. लेक्चर नंबर 2 पासून आपण दुसरा भाग आपण चालू करतोय. ओके, बाय, टेक केअर.